अनिश्चित वेळ आणि अपुरं प्रमाण यामुळे इथल्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। आणि यानंतर शिवसेनेच्या गोटातनं एक अतिशय महत्त्वाची घडामोड, सध्या सुरू असलेलं सध्याची चर्चा आहे ते ऑपरेशन टायगर थांबवण्याचे ठाकरेंचे प्रयत्न पाहायला मिळतात। ठाकरे गटाच्या नेत्यांकडून आता खासदारांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवरती सुरू झाल्याची माहिती आहे। ऑपरेशन टायगरच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक खासदारासोबत वैयक्तिक संपर्क ठाकरेंच्या शिवसेनेकडून साधला जातोय अशी माहिती आहे। 14 तारखेला मातोश्री निवासस्थानी जी बैठक आयोजित केली गेली होती त्या बैठकीला केवळ 4च खासदार उपस्थित होते। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, डॅमेज कंट्रोलसाठी किंवा ऑपरेशन टायगर सक्सेसफुल होऊ नये यासाठी ठाकरे आता कशी जुळवाजुळव करतात? ठाकरेंकडून एक प्रयत्न सुरू झालेला आहे, तो म्हणजे या खासदारांसोबत संपर्क साधण्याचा आणि त्या खासदारांची मतं, मग ती पक्षाच्या कार्यपद्धतीबद्दल असतील किंवा त्यांच्या ज्या अपेक्षा असतील उद्धव ठाकरेंकडून, आदित्य ठाकरेंकडून पक्ष म्हणून, त्या सर्वच भावना, त्यांच्या अपेक्षा या उद्धव ठाकरेंना कळवल्या जाणार आहेत आणि यासाठी उद्धव ठाकरेंचे काही नेते हे खासदारांसोबत सातत्याने संपर्क करतात। तर दुसऱ्या बाजूला ऑपरेशन टायगर हे लवकरात लवकर पूर्णत्वाला जाईल असं चित्र निर्माण झालेलं असं वातावरण दिल्लीत आहे आणि आगामी मंत्रिमंडळ विस्तारामध्ये, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये एक मंत्रिपद देखील ठाकरेंच्या खासदारांपैकी कुणाला तरी मिळू शकतं। आता जी माहिती मिळते त्यानुसार या खासदारांमध्ये या मंत्रिपदावरून रस्सीखेचही सुरू झालेली आहे की हे मंत्रिपद कोण मिळवतं। 3 ते 4 खासदार इच्छुक असल्याचं कळतंय, ज्यांची नावं ऑपरेशन टायगर म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाकडून ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे जाणार आणि त्यामध्ये विलीन होणार। त्या अनुषंगाने हे मंत्रिपदावरून सध्या रस्सीखेच सुरू असल्याचंही कळतंय, परंतु ऑपरेशन टायगर होऊ नये यासाठी मात्र उद्धव ठाकरेंचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। धन्यवाद सोमेश या सगळ्या माहितीबद्दल। तर दोन्ही बाजूंनी ऑपरेशन टायगरच्या अनुषंगाने मोठ्या घडामोडी घडू लागल्यात। एकीकडे ऑपरेशन टायगर यशस्वी करण्यासाठी जे खासदार शिंदेच्या शिवसेनेसोबत येतील त्यांना एक मंत्रिपद दिलं जाईल, त्यापैकी एका खासदाराला एक मंत्रिपद दिलं जाईल अशी माहिती आहे। तर दुसरीकडे आपले खासदार आपल्याला सोडून जाऊ नयेत यासाठी ठाकरेंकडून वैयक्तिक पातळीवरती प्रत्येक खासदाराशी संपर्क